नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ, कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करताचं राशीफळ का असेल, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृषभ राशीबद्दल चर्चा करणार आहोत. जसं की साधारण गेल्या 3-4 महिन्यांपासून वृषभ राशीचं काही नीटसं चाललेलं नाही. एकतर गुरु हा तुमचा 12वा आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण जे ग्रह आहेत तुमच्या राशीकरता, हे तुमचे 6, 7, 8 या स्थानामधून भ्रमण करतायत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात तुमच्या मानसिकतेवरती आणि खास करून आर्थिक आवक यावरती सुद्धा प्रभाव झाला होता. खास करून तुमची जी रास आहे थोडीशी प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी आहे आणि त्यामुळे पैशाचा जर का ओघ कमी होतो, त्यावेळेस थोडी तुमची मनस्थिती काही ठीक नसते. त्याच्यामुळे थोडासा मानसिकतेवरती नकारात्मक परिणाम झालेला होता. काळजी करू नका. हा जो महिना, या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये येणार आहेत. जसं की जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, जसं की बुध, शुक्र, तुमच्या राशीचा स्वामी शुक्र किंवा बुध आणि मंगळ सुद्धा, जो की 8व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये. आता हे सर्व ग्रह तुमच्या भाग्य स्थानामध्ये येणार आहेत आणि भाग्य स्थानातले ग्रह हे खरोखरच तुमच्यासाठी शुभ फलदायी असतात आणि त्याचाच अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. तो कसा आहे, कशा प्रकारचा आहे, या संदर्भातली चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करणार आहोत तुमच्या आरोग्यासंदर्भात. म्हणजे आरोग्याच्या संदर्भात मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा तुमच्या राशीचा सुद्धा स्वामी आहे, तुमचा षष्ठेश पण आहे, जो की तुमच्या अष्टमामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 12 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, आता तो मार्गस्थ झालेला आहे. याचा सगळ्याचा अर्थ असा की या महिन्याच्या साधारण 14-15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुमचं जे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आहे, हे बऱ्याच प्रमाणात सकारात्मक राहील. कारण काही चांगले अनुभव या दरम्यान तुम्हाला मिळतील आणि जर का चांगले अनुभव आले, तर साहजिकच आपला जो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे किंवा जीवनाकडे बघण्याची जी दृष्टी आहे, ही बऱ्याच प्रमाणात सकारात्मक होते आणि तसाच अनुभव साधारण तुम्हाला 14-15 तारखेपासून यायला लागेल. त्याच्यामुळे थोडंसं मळप जे गेल्या साधारण 3-4 महिन्यापासून मनावरती आलं होतं, ते बऱ्याच प्रमाणात निघून जाईल आणि आशेचा किरण तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित दिसेल आणि त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्य कशा प्रकारचं असेल, त्याचा अनुभव थोडासा वेगळा विचित्र तुम्ही गेल्या 3-4 महिन्यात घेतलाच असेल. तर तुमच्या राशीकरताच 2 जे ग्रह आहेत, ते सगळ्यात महत्त्वपूर्ण होतात, जे की तुमच्या राशीच्या 2, 5, 8, 11 या स्थानाचे अधिपती आहेत. ते म्हणजे बुध आणि गुरु. बुध जो ग्रह आहे तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. गुरु जो आहे हा तुमचा अष्टमेश आहे आणि लाभेश आहे. तर बुधाबद्दल सांगायचं झालं, तर बुध हा गेल्या 3-4 महिन्यापासून काही बरोबर चाललं नव्हतं. खास करून तुमच्या राशीकरता जसं मगाशी सांगितलं, आर्थिक थोडंसं डामाडोल झालं, तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे फेवर होत नव्हत्या. परंतु या महिन्यामध्ये अगदी 2 तारखेला हा जो बुध आहे, बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो 21 तारखेनंतर, तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे गुरु जो आहे, हा तसा व्ययस्थानातच चाललाय, परंतु तो मार्गस्थ झालेला आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, तर गेल्या 3-4 महिन्याच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक जे बळ आहे, आर्थिक जो स्तर आहे, हा बऱ्याच प्रमाणात चांगला होईल. म्हणजे तुमची जी रास आहे, तुम्हाला मेहनत करायला वेगळं काही सांगायला नको. मेहनती आहे, कन्सिस्टन्सी, चिकाटी आणि परिश्रम करण्याची जी वृत्ती आहे, ती तुमच्या राशीमध्ये खूप चांगली आहे. शांतपणे आपलं काम करत राहणं, कंटिन्युअसली करत राहणं, कन्सिस्टंटली करत राहणं, हा प्रकार तुमच्या राशीमध्ये खूप चांगला आहे. परंतु गेल्या 3-4 महिन्यांमध्ये त्याचं तुम्हाला मोल मिळत नव्हतं. त्याचा जे अनुभव आहे ते तुम्हाला येत नव्हते. परंतु या महिन्यामध्ये साधारण 4-5 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भात बऱ्याच प्रमाणात चांगले अनुभव तुम्हाला यायला मिळतील आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील आणि नवीन काही तुम्ही स्वतःसाठी सुद्धा तयार कराल किंवा त्या अन्वये तुम्हाला काही चांगले अनुभव सुद्धा येतील. एकंदरीतच सांगायचं झालं, आर्थिक स्तर हा तुमच्यासाठी बराचसा सकारात्मक होईल. त्या अनुषंगाने काळजी करू नका. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये साधारण 8-9 तारखेनंतर किंवा 6-7 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला अतिशय चांगले अनुभव येतील किंवा तुम्ही लाँग टर्ममध्ये जरी शेअर मार्केटमध्ये खेळत असाल, तरी सुद्धा तुम्हाला चांगले अनुभव साधारणतः 7-8 तारखेनंतर मिळतील, निश्चित मिळतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. त्याचप्रमाणे भाग्याची साथ तुम्हाला सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची मिळेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे रवी,
जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 14 तारखेनंतर, तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे ही. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची चमक दाखवू शकाल. त्याच्यामधून तुम्हाला काही चांगले जे आउटपुट आहेत ते सुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर किंवा घरातलं वातावरण जसं की गेल्या महिन्यात सुद्धा चांगलंच होतं, व्यवस्थित होतं. तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यात सुद्धा येईल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो तरुण-तरुणीकडून तो म्हणजे लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो. हे नेमकं कशा प्रकारचं असेल, तर गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगळं म्हणजे थोडीशी बोंबाबोंब होते, गोष्टी बरोबर होत नव्हत्या आणि दोन्हीकडून त्या गोष्टी तशा होत नव्हत्या म्हणजे कपलमध्ये. तर या महिन्याच्या साधारण 4-5 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात एक चांगले अंडरस्टँडिंग दिसून येईल किंवा हार्मनी वगैरे खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा जो कालावधी आहे साधारण 4-5 तारखेनंतरचा, हा खूप शुभ फलदायी राहील. त्या अन्वये काळजी करू नका. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये गेला जो कालावधी होता, तसा पुढे येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त अंडरस्टँडिंग वगैरे ठेवा, ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजे वृषभ राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांना सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास जाणवत होते. खास करून गेल्या महिन्यामध्ये. या महिन्याच्या साधारण 7-8 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा सुखकर होतील. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुमचे जे आरोग्याचे छोटे-मोठे त्रास किंवा ज्या वेदना तुम्हाला जाणवलेल्या असतील, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडतात आणि मनामध्ये सुद्धा जे वेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह नकारात्मक विचार येत होते, याच्यातून सुद्धा तुम्ही हळू बाहेर याल. त्याच्यामुळे काळजी करू नका. विद्यार्थी वर्गाच्या संदर्भात सांगायचं झालं, तर एफर्ट देणं तर गरजेचं आहे. प्रयत्न तर तुम्हाला करायलाच हवेत. पण त्या प्रयत्नाचं जे चीज होणं म्हणतो, ही गोष्ट तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित दिसून येईल. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. म्हणजे विवाह सुख नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीकरता म्हणजे वृषभ राशीकरता मंगळ ग्रह अतिशय महत्त्वाचा ठरतो भाविक तत्वातून. हा तुमचा सप्तमेश आहे किंवा व्ययश पण आहे. आता हा जो मंगळ आहे, हा मंगळ गेल्या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत होता. आता या महिन्यामध्ये 6 फेब्रुवारी पासून हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. खूप चांगल्या प्रकारची ही गोष्ट आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला चांगले मिळतील. जसं की विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. तुमच्या दोघांमधले हार्मनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे कुठे बाहेर गेले जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तर एकंदरीतच वैवाहिक जीवनाच्या संदर्भात हा जो संपूर्ण कालावधी आहे या महिन्याच्या साधारण 8-9 तारखेनंतरचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे कार्यक्षेत्राबद्दल सांगायचं झालं, म्हणजे करिअर बद्दलचं सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश आहे शनी, जो की राजयोगकारक ग्रह सुद्धा आहे. कारण तो तुमचा भाग्येश आहे आणि दशमेश आहे. तो दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत पण सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, की तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता, पण तो इन्कमच्या बाबतीत प्रॉब्लेम होता. म्हणजे कार्यक्षेत्र तर तुमचं फिक्स होतं, स्टेबल होतं. त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु तुमच्यासाठीच गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या. म्हणजे काम करून, कष्ट करून सुद्धा मोबदला किंवा तुम्हाला अपेक्षित गोष्टी होत नव्हत्या. परंतु या महिन्यामध्ये जसं मी सांगितलं, साधारण 5-6 तारखेनंतर याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल होईल, की जो सकारात्मक असेल आणि आपोआपच तुमच्यामधली जी उर्मी आहे, एनर्जी आहे आणि आत्मविश्वास आहे, तो जबरदस्त दिसून येईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये 2 गोष्टी साधारण तुमच्या नजरेत व्यवस्थित येतील. एक म्हणजे तुमचा एक माइंडसेट ज्याला आपण म्हणतो, मनस्थिती ज्याला आपण म्हणतो किंवा आर्थिक स्थैर्य, या दोन्ही बाबतीमध्ये तुम्हाला गेम चेंजर ज्याला आपण म्हणतो, एक चांगल्या नजरेत भरण्यासारखा अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळेल. फक्त 7-8 तारखेपासून या गोष्टी व्हायला लागतील. काळजी करू नका. तुमच्यातली जिद्द, चिकाटी, मेहनतीपणा, फोकस राहण्याची जी वृत्ती आहे ती मात्र सोडू नका. त्याचे जे आउटपुट आहे ते तुम्हाला या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये निश्चित मिळतील. याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे जे परिणाम आहेत, त्याचे जे अनुभव आहेत तुम्हाला नेमके कशा प्रकारचे असतील. अर्थात ग्रहयोगांचे जे परिणाम किंवा अनुभव असतात, हे साधारण 2-3 दिवसापर्यंत सीमित राहतात. परंतु मिळतात जरूर आणि त्या वेळेमध्ये थोडीशी आपली मानसिकता वेगळी होऊ शकते. तर हे ग्रहयोग नेमके कशा प्रकारचे असेल याबद्दल आपण चर्चा करू. जसं की दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याबरोबर तुमच्या भाग्यस्थानात असणारा जो बुध आहे, हा लाभ योग होणार अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग असणार आहे. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध असतील, तुमचे जे मित्र परिवार असेल, त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगल्या अनुभव मिळतील, काही चांगले सल्ले मिळू शकतील. तर त्या अन्वये बुध नेपच्यूनचा जो लाभ योग आहे तुमच्याकडे शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा सुद्धा लाभ योग आणि हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतो, बरोबर तुमच्या व्यय स्थानातला जो हर्षल आहे, हा लाभ योग, हा त्रिकोण योग करणार आहे आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर तुमच्या लाभ स्थानातला जो नेपच्यून आहे तो
लाभ योग करणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. अनपेक्षित लाभ मिळणं. अनपेक्षित लाभ म्हणजे ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारही केला नव्हता. कधी-कधी होतं बऱ्याचदा आपण काही काम करतो, पण तो मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाही किंवा लाभाची अपेक्षा ठेवत नाही आणि काही काही वेळेस त्या आपण केलेल्या कामाचं आपल्याला आउटपुट आहे ते मिळतं. तर तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करू नका. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा चांगले राहतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले लाभ सुद्धा या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल, खास करून जर का तुम्ही पब्लिक इमेज असाल, पब्लिक पर्सनॅलिटी असाल, तर तिथे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. इमेजला धक्का लागण्यासारखे वगैरे प्रसंग निर्माण होऊ शकतील. थोडीशी काळजी घ्या. फार मोठा त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, पण तो काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे. दोघांचा लाभ योग होणार. शुभफलदायी असा योग आहे. या दरम्यान तुम्हाला काही चांगले इंट्युशन मिळू शकतील. त्याचप्रमाणे मंदिर किंवा धार्मिक स्थळाला भेटीगाठी देणं अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या दरम्यान संपूर्ण महिन्यामध्ये खरं तर अशा प्रकारचा अनुभव कुठे किंवा कुठे बाहेर फिरायला जाणं, पिकनिकला जाणं असे सुद्धा काही एन्जॉयमेंटचे अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करतो. त्याबरोबर तुमच्या व्ययस्थानातला जो हर्षल आहे, हा केंद्र योग करणार आहे. खास करून लक्षात घ्या, तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे सारखे प्रसंग निर्माण होतील. या दरम्यान तुमचे जे आर्थिक स्तर आहे, म्हणजे ज्याचा आपण स्पेंडिंग वगैरे म्हणतो, खर्चावर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च वगैरे या दरम्यान होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या भाग्यस्थानात. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. शुक्र जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे, मंगळ तुमचा सप्तमेश आहे. दोघांची युती भाग्यस्थानामध्ये म्हणजेच वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाणं, तीर्थक्षेत्री जाणं, अशा प्रकारचे काय अनुभव येतील. तुमच्या दोघांमध्ये हार्मनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. हा जो योग आहे, खास करून ग्रहयोग दिनांक 28 तारखेला होणारा थोडासा वेगळा आहे, थोडासा अशुभफलदायी असणार आहे. खास करून जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असेल किंवा वरिष्ठ असेल, त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा तुमचं कॉन्फिडन्शियल स्पॉईल होईल किंवा तुम्ही मांडलेले अंदाज कार्यक्षेत्राच्या संदर्भात ते चुकण्याची शक्यता आहे. या दरम्यान वेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह आस्पेक्ट तुमच्या मनामध्ये येऊ शकतात किंवा विचार येऊ शकतील. त्याच्यातील विचार मात्र करू नका किंवा प्रत्यक्ष कृती सुद्धा करू नका. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. घरातले जे पुरुष वर्ग असतील, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जो बुध तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. कारण हा बुध याचा बराचसा प्रवास होणार आहे. तो अष्टमातून भाग्यात आणि भाग्यातून परत दशम स्थानात किंवा कर्मस्थानात येणार आहे. तिथून नंतर तो हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे. बुधाबरोबर लाभ योग करणार. तर हा जो गुरुबुधाचा जो लाभ योग आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. खास करून कागदोपत्री व्यवहार कार्यक्षेत्राच्या संदर्भात हे या दरम्यान सहज होऊ शकतील. त्याचप्रमाणे पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये. काही चांगले उत्तम लाभ या दरम्यान मिळू शकतील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरी सुद्धा या दरम्यान काही चांगले लाभ होऊ शकतील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ती 9 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 24 तारखेला आहे. अमावास्या 9 तारखेला तुमच्या भाग्यस्थानात होते आहे. तर 9 तारखेच्या आसपास कुठे बाहेर फिरणं असेल, तर म्हणजे प्रवास योग असतील, तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, ते निर्णय छोटे असेल किंवा मोठे घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे पौर्णिमेच्या संदर्भात सांगायचं झालं, तर पौर्णिमा आहे ती 24 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमा दोन्ही घटनांमध्ये रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपल्या भावना असतात त्या थोड्याशा जास्त प्रतीत होऊ शकतात आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. तर हे दोन दिवस आहेत अमावास्या पौर्णिमा या महिन्यातले, खास करून 9 तारीख आणि 24 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.